नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे 4 महिने म्हणजे चातुर्मास काळात पाताळ लोकांमध्ये बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात. या दरम्यान विश्वाची सर्व सत्ता भगवान शंकरांकडे असते आणि वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वतः विष्णूंकडे जाऊन ती सत्ता पुन्हा त्यांच्याकडे सोपवून कैलास पर्वतावर म्हणजे हिमालयात तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्री विष्णू व देवादिदेव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री 12 वाजता भेटतात आणि या भेटीलाच हरिहर भेट असे म्हणतात. आता त्रिपुर पौर्णिमाविषयी आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवामागे काहीतरी रूपक हे दडलेलं असतं आणि हे रूपक मांडणारी एक सुंदर अशी पुराण कथा म्हणजेच लोककथा आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, पूर्वी त्रिपुर नावाचा एक असुर होता. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात असुरी उन्मत्तपणा चढला. या असुराची 3 पुरे म्हणजे नगरे होती आणि त्यामुळे त्याला त्रिपुर असे नाव देण्यात आले होते. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो, पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह साऱ्यांनाच त्रास द्यायला लागला. त्याचा जेव्हा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी शंकराला प्रार्थना केली. शंकरांनी त्याची 3 पुरे जाळून टाकली आणि या राक्षसाचा नायनाट केला. हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता आणि त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरासूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते. घरोघरी, शिवमंदिरातून आणि इतर देवालयामधून या दिवशी दीपोत्सव साजरा करतात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुर वातींनी उजळला जातो. मंदिरासमोर दीपमाळेमध्ये पंत्या लावून त्याही उजळवल्या जातात. नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेले दीप सोडले जातात. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सुद्धा समाप्ती होत असते. कार्तिक पौर्णिमेला गाणगापूरला सुद्धा दरवर्षी मोठा उत्सव होतो. भव्य पालखी सोहळा असतो. श्री दत्त भक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच आनंददायी असतो. आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी हे सांगणे हाच या उत्सवाचा हेतू असावा. आता आपण दुसरी देखील एक कथा जाणून घेऊया. त्रिपुरासूर म्हणजे नक्की कोण? कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशावतारापैकी पहिला अवतार मानला जातो आणि या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. 18 पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे आणि श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला आणि तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. महाभारताच्या कर्णपर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते. तारकासूर हा दैत्यराजा वज्रांगासूर, कश्यप आणि दिती यांचा पुत्र आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता. शंभुकी ही तारकासुराची पत्नी होती. यांना तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युमली नावाचे 3 पुत्र होते. यांनाच त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाते. भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या 3 पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. 3ही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्षे अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. तिघांनी ब्रह्मदेवांकडून अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा की जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल. तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. प्रभू,
तुम्ही आमच्यासाठी 3 पुरींची म्हणजे नगरांची निर्मिती करा आणि 3ही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा संहार घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. अटीनुसार त्यांना 3 पुरी नगरी प्रदान करण्यात आली. तारकाक्षसाठी सुवर्णपुरी, कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विदुमालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली आणि या 3 असुरांनाच त्रिपुरासूर म्हणत असत. या 3 भावांनी या 3 नगरात राहून सर्वत्र लोकात दहशत पसरवली. ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत. एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले. सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळ पणाला लावले, परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले. शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले. भगवान शंकरांनी विचारले, तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही? देवतांनी सांगितले, आम्ही हे केले आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मी माझे अर्धबळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून तर पहा. परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवांचे ते अर्धबळ पेलू शकत नव्हते. तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचा संकल्प केला. सर्व देवतांनी आपापले अर्धे बळ शंकराला समर्पित केले. आता त्यांच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणांची तयारी होऊ लागली, ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल. या असंभव रथाचे वर्णन पुराणामध्ये विस्ताराने दिलेले आहे. भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले, सूर्य आणि चंद्र चाके झाली, सृष्टी सारथी बनले, विष्णू बाण, मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी. अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संहाराची लीला रचण्यात आली. ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळायला तो रथ देखील डगमगू लागला. तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून त्या रथाला जाऊन झुंपले. भगवान शंकराने ते घोडे आणि वृषभांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले आणि पाशुवत अस्त्रांचे संधान करून 3 पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले. त्या अमोघ बाणात विष्णू, वायू, अग्नी आणि यम 4ही समाविष्ट होते. अभिजित नक्षत्रात 3 नगरे एकत्र होताच भगवान शंकरांनी आपल्या बाणाने पुरींना म्हणजे नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले. त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्रांचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अश्रू जेथे पडले तिथून रुद्राक्षाचे झाड उगवले. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा होय. धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खास मानलं जातं. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटलं जातं. तसंच याला गंगा स्नान नावाने देखील ओळखलं जातं. हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पुराणानुसार या दिवशी स्नान, व्रत आणि तपांच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करणारं सांगण्यात आलं आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे खूप फलदायी मानलं जातं. याशिवाय या दिवशी दान पुण्य करणाऱ्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो अशी त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात येते. तसे त्रिपुरासुराच्या नाशाचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी 105 किंवा 750 वातींची खास त्रिपुरी वात तयार केली जाते आणि ती प्रज्वलित केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणून देखील संबोधलं जातं आणि या दिवशी फक्त शिव मंदिरातच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.